मला सांगताना अत्यंत आनंद आहे की महावितरण कंपनीच्या वतीनं 2025 ते 2030 असा 5 वर्षाचा लॉंग टर्म टेरिफ पिटिशन MERC मध्ये दाखल केली होती। या पिटिशनला MERCने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या 5 वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे, महावितरणने घेतलेला आहे। त्यामुळे पूर्वी आपण जर गेले 20 वर्ष बघितला तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर 9% ते 10% वाढलेले आहेत, पण आता तेच दर कमी आपण करतो। आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे 10 रुपये 88 पैसे आणि 5 वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी 10 रुपये 88 पैशावरनं 9 रुपये 97 पैशापर्यंत खाली येणार आहे। हा जर गेल्या 20 वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर 10 रुपये 88 पैशाचा 15 रुपये 77 पैसे व्हायला पाहिजे होता, तो 9 रुपये 97 पैसे होतोय। त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या 5 वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे। कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा 16 रुपये 97 पैसे आपला दर होता, तो 2030 साली झाला असता 16 रुपये 97 पैशावरनं 23 रुपये 91 पैसे, पण त्याऐवजी तो 16 रुपये 97 पैशावरनं 15 रुपये 87 पैशाला खाली जाणार आहे। म्हणजे पुढचे 5 वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे 70% ग्राहक आहेत या ग्राहकांना 26% दरवाढ ही पुढच्या 5 वर्षामध्ये आपण देतोय। आज त्यांचा दर 8 रुपये 14 पैसे आहे, याच वर्षी तो 10% कमी होईल आणि 5 वर्षामध्ये 8 रुपये 14 पैशावरनं तो 6 रुपयावर येणार आहे। जर का आपला 20 वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या 70% घरगुती ग्राहकांना 8 रुपये 14 पैशाची वीज हे 11 रुपये 32 पैशाला पडायला पाहिजे होती, ती 11 रुपये 32 पैशाच्या ऐवजी केवळ 6 रुपयाला या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे। विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं, आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू, त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत। एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिव्हमुळे त्यांना केवळ 6 रुपये 60 पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहे। एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि घरगुती करता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे। थोड्या वेळापूर्वी कामकाज समितीची बैठक सुद्धा समाप्त झाली आणि अधिवेशनाच्या संदर्भात तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली, काय सांगा? 3 आठवड्याचं कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही कामकाजात कुठलाही कट मागितलेला नाही, सांगितलेला नाही, ठरल्याप्रमाणे पूर्ण कामकाज आम्ही करतो आहोत। सर, आनंदाची बातमी आणखी तुम्ही दिलेली होती केंद्राकडून मेट्रोच्या संदर्भामध्ये, काय नेमकी माहिती आहे आता? पुणे मेट्रोचा जो वाढीव टप्पा आहे या वाढीव टप्प्याला आपल्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। जवळपास 3000 कोटी रुपयाची मान्यता आपल्याला मिळालेली आहे। यामुळे पुण्याच्या सबर्बन क्षेत्रामध्ये पुण्याची मेट्रो पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे। उद्धव ठाकरेंची सुद्धा पत्रकार परिषद आहे ती सुद्धा बोलणार यावर। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल। यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण
हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे. हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांवर आक्षेप घेण्यात आले होते त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं एक प्रकारे हायकोर्टाने निकाल स्पष्ट केलं. यानंतर तरी राहुल गांधींचे आरोप थांबतील असं वाटतंय? मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल, देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत. काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित, लॉजिकसहित, न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने दिलं आहे. यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक है, ये सब जानती है. वित्त विभागाने काही शेरे मारलेले आहेत, कर्जाचा डोंगर वाढेल वगैरे. नाही, सगळ्यात मोठा आज त्याच्यावर ना सुप्रिया सुळेंनी प्रेस घेत असं म्हटलं की 12,000 कोटी कर्ज यासाठी शक्तीपीठासाठी घेतलं जातंय. एवढा मोठा उठाव का केला जातोय? कर्जांचा बोजा का वाढवला जातो? पहिली गोष्ट तर वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही. वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉइंट आऊट करणं, त्या त्यांनी पॉइंट आऊट केलेल्या आहेत. त्यामुळे वित्त विभागाचा आक्षेप वगैरे असा याला म्हणता येत नाही. दुसरं, मला हे सगळ्यांच्याच निदर्शनास आणून द्यायचं आहे की एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो. 12,000 कोटीची गुंतवणूक जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतो त्यातला परतावा हा 12,000 कोटीपेक्षा कितीतरी जास्त असतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेला तो विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता तो निर्माण करतो. आणि म्हणूनच जगातले सगळे देश हे कर्जातनंच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात, कारण अर्थव्यवस्थेचा नियम आहे की तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतलं तर ते उत्तम कर्ज मानलं जातं. त्यातनं विस्तार होतो, अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो, अर्थव्यवस्था बळकट होते आणि त्यातनं रोजगार निर्माण होतं. काही लोकांनाही सवय, ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. असाच समृद्धीला विरोध या लोकांनी केला होता. आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचं चित्र बदललेलं आहे आणि विशेषतः मराठवाडा आणि जो दुष्काळी पट्टा आहे याचं चित्र जर बदलायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा त्याचं उत्तर आहे. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ऍक्सेस कंट्रोल रोड नाही आहे. आमचा प्रयत्न आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या या संपूर्ण स्ट्रेचमध्ये प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये 500 ते 1000 शेततळी आम्ही तयार करणार आहोत. शक्तीपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात तिथे आम्ही ब्रिजकम बंधारे बांधणार आहोत आणि त्यातनं पाणी अडवणार आहोत. त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा जलसंवर्धनाकरता आणि जलपुनर्भरणाकरता एक मोठा उपयोग देखील होणार आहे आणि यासोबत याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी देखील आम्ही तयार करणार आहोत. त्यामुळे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही. तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल. बिजली के बिल में राहत मिली है महाराष्ट्र के लोगों को, इस बारे में क्या? शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहे परंतु अजून मदत नाही. शेतकरी प्रतीक्षेत आहे. पंचनामे आणि मदत ही रेग्युलर होत असते.
मागच्या काळातही केली है, पुढे होईल. सर, आज मुझे ये बताते हुए बहुत खुशी है कि महाराष्ट्र की महावितरण कंपनी, महाडिस्कॉम कंपनी जो महाराष्ट्र में पावर सप्लाई करती है, महाराष्ट्र के इतिहास में पहली बार इस कंपनी ने 2025 से लेकर 2030 तक जो टेरिफ पिटीशन मंजूर की है, उसके तहत बिजली के रेट ये हम कम करने जा रहे हैं. इसमें सबसे महत्वपूर्ण ये है, हमारे 70% ग्राहक जो हमारे रेसिडेंशियल ग्राहक है, इनका बिजली का बिल 26% से हम लोग कम कर रहे हैं. और ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि पिछले 20 साल का अगर हम ट्रेंड देखें तो हर साल 10% बढ़ने वाला बिजली का बिल अब 5 साल बढ़ेगा नहीं, उल्टा कम होगा और 26% कम होगा. और अगर हम देखें तो ये जो हमारे छोटे रेसिडेंशियल कंज्यूमर है, इनका आज पर यूनिट बिल आता है 8 रुपये 14 पैसे. अगर रेगुलरली वो बढ़ता तो वो होता 11 रुपये 32 पैसे. लेकिन अब 5 सालों में 8 रुपये 14 पैसे की जगह इनको 6 रुपया ही बिल आएगा. 26% इनका बिल कम हो रहा है. जो हमारे इंडस्ट्रियल ग्राहक है, इनका बिल आज 10 रुपये 88 पैसे प्रति यूनिट आता है. वो 2030 में 15 रुपये 77 पैसे प्रति यूनिट होता, लेकिन अब सीधा 10 रुपये 88 पैसों से 9 रुपये 97 पैसे, यानी अगले 5 साल उनका बिल बढ़ेगा नहीं तो कम होगा. जो कमर्शियल व्यावसायिक ग्राहक है, उनको 16 रुपये 97 पैसे देने पड़ते हैं प्रति यूनिट, और इनका प्रति यूनिट का बिल 2030 में होता 23 रुपये 91 पैसे. उसकी जगह वो 15 रुपये 87 पैसे होगा. यानी जो रेसिडेंशियल ग्राहक है उनको 26% का रिलीफ है, जो इंडस्ट्रियल ग्राहक है उनको 8% का रिलीफ है, और जो कमर्शियल ग्राहक है उनको 6% का रिलीफ है. और इसके साथ साथ डेटा सेंटर, इसको भी हमने एक इंसेंटिव की स्कीम तैयार की है, जिसके तहत वो सारे इंसेंटिव अगर अवेल करते हैं तो मात्र 6 रुपये 60 पैसे में डेटा सेंटर को बिजली मिलेगी. इस प्रकार का भी प्रावधान किया हुआ है. साथ में ही राहुल गांधी ने आपके ऊपर जो चुनाव से इस पर आरोप किए थे. कल वीवीए के तरफ वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से एक पिटीशन दाखिल की थी, वो रिजेक्ट कर दी. मुझे ऐसा लगता है श्रीमान राहुल गांधी और उनके चेले चपाटे अगर ये जो मुंबई उच्च न्यायालय ने दिया हुआ ऑर्डर है इसको पढ़ेंगे तो उनके ध्यान में आएगा कि बहुत साफ शब्दों में पूरे लॉजिक के साथ, पूरे कानून कायदे के साथ, पूरे संवैधानिक जो व्यवस्था है उसके तहत माननीय उच्च न्यायालय ने ये स्पष्ट किया है कि ये जो मनगढ़ंत आरोप इलेक्शन कमीशन पर, इलेक्शन प्रोसेस पर राहुल गांधी और उनके चेले चपाटे लगा रहे हैं, ये पूरे तरीके से गलत है, ये बेबुनियाद है. कोर्ट ने तो यहां तक जाकर कहा है कि हमारा टाइम इन्होंने बर्बाद किया है, और आगे जाकर कोर्ट ने कहा है हम तो चाहते थे कि इनके ऊपर कॉस्ट लगाए, लेकिन हमने अपने आप को कॉस्ट लगाने से रोका है. अब राहुल गांधी, मुझे ऐसा लगता है अगर थोड़ी भी होशियारी बाकी होगी तो इस प्रकार के आरोप लगाना बंद करेंगे. लेकिन अगर सोने का नाटक कर रहे हैं तो आरोप लगाते रहे. वाढवण बंदराला विरोध होतो, दुसरीकडे शक्तीपीठला सुद्धा होते, शेतकऱ्यांचे विरोध होते. काय वाटतं याच्यामागे काही राजकारण असतं? असं आहे, कुठलाही प्रोजेक्ट असतो त्याला काही लोक विरोध करतात, पण बहुतांश लोक याच्या समर्थनार्थ आलेले आहेत. वाढवण बंदराची जनसुनावणी ज्यावेळेस झाली, 50,000 लोकांनी सह्या देऊन वाढवण बंदराला मान्यता दिलेली आहे जनसुनावणीमध्ये. मी पण विरोध करणाऱ्यांची संख्या पाहिली, आपणही बघितली, फार कमी लोक होते. अर्थात कोणाच्या संख्येवरनं आम्ही त्यांचं मूल्यमापन करत नाही. कोणाचा विरोध असेल तर तो काय समजून घेऊ, त्यांचंही जे काही समाधान आहे ते आम्ही करू. लोकशाहीमध्ये सगळ्यांचं समाधान करायचं असतं, पण लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करावा लागतो. बहुमत हे वाढवण बंदराच्या बाजूने आहे, आणि बहुमत हे
शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने आहे. MSRDC कडनं काही महत्वाचे प्रकल्प जे राबवले जात आहेत त्याची आर्थिक पडताळणी आवश्यक असल्याचं अर्थ खात्यानं म्हटलंय. कुठेतरी पुन्हा एकदा अर्थ खातं आणि नगरविकास खातं यामध्ये वाद पाहायला मिळतो. कुठलाही वाद नाही. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही फायली वाचायला लागलात म्हणून तुम्हाला असं वाटायला लागलेलं आहे. तुम्ही वर्षानुवर्ष कुठलीही फाईल काढली तरी अर्थ खातं हेच लिहितं. अर्थ खात्याचं कामच हे आहे की अर्थ खात्याने पॉईंट आऊट करायचं असतं आपल्यावर कर्ज किती आहे, यांनी आपल्यावर दायित्व किती वाढलं. नाही तर मग अर्थ खात्याला काम काय, नुसती सही करून पाठवायचं. तर अर्थ खातं कशाला पाहिजे, कोणी बसवला तर तो सही करेल. अर्थ खात्याने सगळी वस्तुस्थिती समोर मांडायची असते आणि त्या वस्तुस्थिती अनुरूप कॅबिनेटने निर्णय करायचा असतो. त्यामुळे प्रत्येक खातं आपापली भूमिका मांडतं. याचा अर्थ ते दुसऱ्या खात्याला विरोध करतं असं नाही आहे. प्रत्येकाने आपापली बाजू मांडायची असते. अर्थ खात्याने सांगायचं असतं की आज दायित्व किती आहे, हे केल्याने दायित्व किती वाढेल, त्याप्रमाणे ते सांगतात. त्याच्यावर दुसरं खातं उत्तर देतं की दायित्व वाढलं तरी हे कुठनं आम्ही परत करणार आहे, डेट सर्व्हिसिंग कसं होणार आहे, याला इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आहे, याच्यावर परतावा किती येणार आहे. आणि तो परतावा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला कॅबिनेट मान्यता देतं. तो परतावा निगेटिव्ह असेल तर कॅबिनेट मान्यता देत नाही. त्यामुळे इथे कुठेही संघर्ष नाही. ही कार्यपद्धती जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्या मनामध्ये संभ्रम तयार होणार नाही. पाण्याचा पराभव झालेला आहे. माळेगावमध्ये अजितदादांचे एकतर्फी विजय मिळवलेला आहे. ज्यांचा विजय झाला त्यांचं अभिनंदन आहे. कारखान्याची निवडणूक आहे, सहकारातली निवडणूक आहे. त्याला एवढं याचा विजय त्याचा पराजय इतकं फार काय त्याला मला असं वाटतं महत्त्व देणं गरजेचं नाही आहे. हां, ज्यांचा विजय झाला त्यांचं मात्र अभिनंदन. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.